ओके, सो सिम्पल रिझन सांगतो की व्हाय कार्बोहायड्रेट्स लीड्स वर बॉडी टू स्लीपीनेस. तर होतं काय, जेव्हा आपण भरभरून कार्बोहायड्रेट्स खातो, चपाती म्हणा, पाणीपुरी म्हणा, वडापाव म्हणा, जे काही कार्बोहायड्रेटली फुल्ली कंटेंट जे फूड्स आहे ते कन्झ्युम करतो, तेव्हा आपल्या बॉडीमध्ये कार्बोहायड्रेट्सचा जो डोस आहे, जो इंटेक आहे, तो हाय असल्यामुळे जी बॉडी आपल्या खाण्याला ग्लुकोजमध्ये कन्वर्ट करते, ते ग्लुकोजचं कन्व्हर्जन फार जास्त प्रमाणात होतं आणि याला ग्लुकोज स्पाईक म्हणतात. आणि ही ग्लुकोज स्पाईक झाल्यावरती बॉडीला कंट्रोल कसं करावं हे समजत नाही आणि त्यामुळे ती बॉडी ते ग्लुकोज कमी करण्यासाठी इन्सुलिन हॉर्मोन सिक्रेट करते. इन्सुलिन हॉर्मोन म्हणजे ग्लुकोज ब्लड शुगर लेवलला कंट्रोल करण्याचं हॉर्मोन म्हणजे इन्सुलिन हॉर्मोन. तर ते इन्सुलिन हॉर्मोन जास्त प्रमाणात रिलीज होतं आणि इन्सुलिन हॉर्मोन जास्त प्रमाणामधले ब्लड शुगर लेवलला खाली आणतं आणि तो सडन डाऊनफॉल होतो ब्लड शुगर लेवलचा. आणि ह्या प्रोसेसमध्ये आपल्याला फार टायर्डनेस फील होतो, कारण सडनली ग्लुकोज स्पाईक होतं आणि सडनली इन्सुलिनमुळे ते डाऊन होतं. तर ह्या गोष्टीमुळे बॉडी थकते आणि ह्या प्रोसेसमध्ये आपल्याला झोप यायचे चान्सेस 99% असतात. म्हणजे देर आर केसेस जेव्हा आपण कंट्रोल करून ती झोप कंट्रोल करू शकतो, बट मेजॉरिटी ऑफ टाईम आपल्याला ते ग्लुकोजचा जो ग्राफ आहे अप डाऊनवाला तो सहन करू शकत नाही आणि आपण डायरेक्टली झोप घेतो. तो हे आहे सायंटिफिक रिझन. यालाच मी प्रॉपर स्टोरी फॉर्मॅटमध्ये पुढील व्हिडिओमध्ये सांगेल.